सकाळी नाश्त्यासाठी काहीतरी टेस्टी, पौष्टिक आणि पोटभरीचं असं बनवायचं होतं, म्हणून मी आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली. आदल्या दिवशी संध्याकाळी मी 1 कप तांदूळ, अर्धा कप चण्याची डाळ, पाव कप तुरीची डाळ, पाव कप उडदाची डाळ, पाव चमचा मेथीचे दाणे हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि यानंतर 4 ते 5 तास हे भिजत घालून ठेवलं. रात्री यामध्ये पाव कप दही घालून अगदी बारीक असं हे वाटून घेतलं. यानंतर झाकून रात्रभर हे मी फर्मेंट करून घेतलं. सकाळी अगदी जाळीदार असं हे पीठ तयार झालं आहे. यातलं अर्धं पीठ मी बाउलमध्ये काढून घेतलं आहे. यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या घातल्या. यामध्ये मी गाजर, शिमला मिरची, कांदा, वाफवलेला मटार घातला. याबरोबरच जाडसर कुटून घेतलेलं आलं आणि हिरवी मिरची घातली. चवीप्रमाणे मीठ घातलं. सगळं एकत्र मिक्स केलं. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. यामध्ये मोहरी, कढीपत्ता, सफेद तीळ घातले आणि यावरती तयार केलेलं पीठ 2 चमचे घातलं. दोन्ही बाजूने असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं तर अगदी टेस्टी असा नाश्ता सकाळी कमी वेळामध्ये तयार झाला. खूपच पौष्टिक असा नाश्ता आहे. नक्की करून पहा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी छायाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.